तर नमस्कार, मी सचिन पालवे. जर तुम्हाला 2026 मध्ये आयुष्यमान भारत कार्ड काढायचं असेल आणि ते कशा पद्धतीने काढायचं याची माहिती नसेल, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, आयुष्यमान भारत कार्ड 2026 मध्ये कशा पद्धतीने काढायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. खरं तर सांगायचं म्हणजे 2025 किंवा 2024 किंवा याच्या अगोदरचा विषय, जर आयुष्यमान भारत कार्ड काढायचं होतं, तर त्यावेळेस आपल्याला 1-2 दिवस जायचे. परंतु आता फक्त 15 मिनिटांमध्ये तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड काढू शकता, डाउनलोडही करू शकता आणि त्याच्यावरून 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचारही घेऊ शकता. आताची जी प्रोसेस आहे 2026 मधली खूप फास्ट झालेली आहे. त्यावरती मी सुद्धा समाधानी आहे. कारण की 15 मिनिटांमध्ये आयुष्यमान भारत कार्ड आज काढून मिळत आहे. तर याची प्रोसेस कशी करायची? तर तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करूनच या ठिकाणी तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड काढू शकता आणि आयुष्यमान भारत कार्ड कसं काढायचं याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड काढायची, त्याचसोबत आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करायची याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर चला मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया. तर या ठिकाणी सर्वात पहिली स्टेप अशी आहे, तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटचं एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. ते ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळून जाईल. प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअर ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी सर्च करा आयुष्यमान ॲप. हे जे ॲप आहे यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर इन्स्टॉल आहे. इन्स्टॉलवरती क्लिक करा. या ठिकाणी आपण जे ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे, ते ॲप या ठिकाणी डाउनलोड झालं आहे. आता याला तुम्हाला ओपन करायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये हे डाउनलोड झालं असेल, त्याला सगळ्यात पहिल्यांदा ओपन करा. आता एक-एक स्टेप व्यवस्थित सांगतो, एकदम शांततेत सांगतो. काही घाई गडबड अजिबात नाही. ॲप्लिकेशन ओपन झाल्याच्यानंतर खाली जा. खाली गेल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक्सेप्ट बटन दिसत असेल, यावरती क्लिक करा. एक्सेप्ट बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर असं एक पेज किंवा असं एक तुम्हाला चित्र समोर दिसेल. खालच्या बाजूला गेल्याच्यानंतर खाली जा तुम्ही असं थोडं. खाली गेल्याच्यानंतर खाली उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये लॉग इन बटन आहे, त्यावरती क्लिक करा. लॉग इन बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाका. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर खालच्या बाजूला एक कोड दिसत आहे तुम्हाला एका बॉक्समध्ये. तो कोड खाली या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी टाकल्याच्यानंतर तुम्हाला एक बटन खाली दिसत असेल निळं, ते आहे व्हेरिफाय. व्हेरिफायवरती क्लिक करा. व्हेरिफायवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला आहे त्यावरती एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी या खाली 6 जे बॉक्स दिसत आहेत छोटे-छोटे, त्या बॉक्समध्ये तो ओ-टी-पी टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकल्याच्यानंतर लॉग इन ऑप्शन आहे खालच्या बाजूला, यावरती क्लिक करा. तर ही होती आपली सगळ्यात पहिली स्टेप, लॉग इन करायची. आता दुसरी स्टेप सांगतो. या ठिकाणी दुसऱ्या स्टेपला आल्याच्यानंतर सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे आयुष्यमान भारत, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्याच्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप आता आहे. आता या ठिकाणून खूप सोप्या स्टेप आहेत. खूप शांततेत असंच सांगतो. या ठिकाणी स्टेट आहे म्हणजेच आपलं राज्य महाराष्ट्र, हे जे पहिलं ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आणि आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र याला सर्च करा किंवा यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर दुसरं ऑप्शन जे आहे त्यावरती क्लिक करा आणि आधार नंबरवरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्याच्यानंतर जो तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर खालच्या बाजूला एक कोड आहे जो बॉक्समध्ये दिलाय, त्या बॉक्सच्या खाली टाकायचा आहे. हा कोड या ठिकाणी टाकल्याच्यानंतर सर्च ऑप्शन आहे, यावरती निळं जे सर्च बटन दिसतं यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ज्यांचं या ठिकाणी हे कार्ड काढायचं आयुष्यमान भारत कार्ड. अगोदर तुम्हाला एक माहिती सांगतो. जर तुमच्या फॅमिलीमध्ये अगोदरच आयुष्यमान भारत कार्ड काढलं असेल, तर या ठिकाणी त्यांच्यासमोर डाउनलोड कार्ड म्हणून येईल आणि ज्यांचं कार्ड काढायचं राहिलं आहे, त्यांच्यासमोर असं केशरी कलरमध्ये एक ऑप्शन दिसतील, सगळे केशरीमध्ये, आणि ज्यांचं काढलंय त्यांचं सगळं ऑप्शन दिसतील ते हिरव्या कलरमध्ये. आता माझं काढायचं राहिलंय, माझ्या फॅमिलीमधले माझ्या आईचं काढून झालंय. त्यामुळे या ठिकाणी ग्रीन दाखवत आहे. पण आता माझं काढायचं आहे, तर ते कसं? तर या ठिकाणी तुमचं नाव दिसत असेल, त्यावरती क्लिक करा. डू ई-के-वाय-सी आहे ना, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर आधार ओ-टी-पी आहे, यावरती क्लिक करा. किंवा आधार ओ-टी-पीपेक्षा एक सोपी ऑप्शन मी तुम्हाला सांगतो, सोपी मेथड सांगतो, खूप ईझी आहे ती तर. फेस 4 नंबरचं जे ऑप्शन दिसतंय ना, फेस ऑथेंटिकेशन म्हणतात त्याला, यावरती क्लिक करा. पण त्यावरती क्लिक करण्याच्या अगोदर एक
ॲप डाउनलोड करावं लागेल. खूप सोपं आहे आणि खूप ईझी प्रोसेस सांगतो. तर काय करा, आता परत एकदा प्ले स्टोअरला ओपन करा. काय करूया, खूप सोप्या पद्धतीने जाऊया. प्ले स्टोअरला ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी फेस आर-डी, फेस आर-डी असं आधार फेस आर-डी म्हणून सर्च केल्याच्यानंतर एक ॲप येईल तुम्हाला. याला इन्स्टॉल करायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे ही. आधारच्या ओ-टी-पीने थोडीशी प्रोसेस अवघड जाते. 2-3 ओ-टी-पी येतात. त्यामुळे गोंधळ होऊन जाईल. काही नाही. हे सोपी प्रोसेसने तुम्हाला मी सांगतो. हे फक्त ॲप्लिकेशन डाउनलोड केलं ना, सोडून द्या. ठीक आहे. हे ॲप्लिकेशन सोडून द्या डाउनलोड केल्याच्यानंतर. याला ओपन करायचं नाही. आता ओपन काय करायचं? आपण ज्या ठिकाणाहून माघारी आलोत ना, ते ओपन करूया परत. तर या ठिकाणी के-वाय-सी वरती जाऊया. ठीक आहे. आपण इथपर्यंत आलो होतो. आता फेस जे ऑथेंटिकेशनचं 4 नंबरचं ऑप्शन आहे ना, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि यावरती क्लिक केल्याच्यानंतर व्हेरिफाय ऑप्शन आहे ना, यावरती क्लिक करा. आणि थोडंसं खाली आल्याच्यानंतर येस आय एक्सेप्ट वरती एक बॉक्स आहे त्याला टिक लावा आणि अलाऊ वरती क्लिक करा. या ठिकाणी खालचा एक बॉक्स आहे ना, यावरती एक टिक लावा आणि प्रोसीड वरती क्लिक करा. तर पहा किती सोप्या पद्धतीने झालंय. आता ओ-टी-पी टाकायचा आहे. तर ज्यावेळेस मी फेस देत होतो ना, त्याच वेळेस मोबाईलवरती एक ओ-टी-पी येऊन गेलाय. तर तो ओ-टी-पी पहा तुमच्या मोबाईलवरती आला असेल, तो ओ-टी-पी या ठिकाणी टाका. आता माझ्या आलाय मी टाकतो. तुम्ही ज्यावेळेस करताल त्यावेळेस तुमच्या येईल. पण चेहरा दिल्याच्यानंतर मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी आला आहे. तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी मी ओ-टी-पी टाकलाय आणि नेक्स्टवरती क्लिक करून टाकतो. तर याला ई-के-वाय-सी या ठिकाणी करायचं आहे. परत एकदा तुम्हाला 4 नंबरचा जो ऑप्शन आहे ना, यावरतीच क्लिक करायचं आहे आणि व्हेरिफायवरती क्लिक करा. परत एकदा खाली जा आणि एक्सेप्टवरती क्लिक करा. अलाऊ क्लिक करा. म्हणजे 1 नंबरचं बटन होतं त्यावरती क्लिक करायचं आहे आणि परत एकदा फेस द्यायचा आहे. या ठिकाणी परत एक ओ-टी-पी आला असेल, तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकून घ्या आणि ओ-टी-पी टाकल्याच्यानंतर ऑटोमॅटिक नेक्स्ट होऊन जातंय. हां, तर आता सेकंड प्रोसेस झाली. आता शेवटची प्रोसेस करायची आहे, ती ध्यानाने आणि व्यवस्थित ऐका. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, पहिल्या कॉलममध्ये. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर बाजूला एक ऑप्शन आहे व्हेरिफाय, त्यावरती क्लिक करा. आता परत ओ-टी-पी आला असेल, तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकून घ्या. तर आपला मोबाईल नंबर व्हेरिफाय करायचा राहिला होता, तर मोबाईल नंबर व्हेरिफाय केलेला आहे आणि ओ-टी-पी टाकल्याच्यानंतर ऑटोमॅटिक व्हेरिफाय होईल. आणि ओ-टी-पी टाकल्याच्यानंतर खाली आता ऑप्शन आहेत, ते सिलेक्ट व्यवस्थित करायचे आहेत. व्यवस्थित ऐका. तर या ठिकाणी रिलेशन विथ फॅमिली हेड, जो तुमचा फॅमिली हेड आहे, म्हणजे जसं की हे पहा, जर तुमच्या वडिलांचं रेशन कार्ड असेल आणि वडिलांच्या रेशन कार्डमध्ये तुमच्या आईचं, तुमच्या बहिणीचं आणि स्वतः तुमचं, जर हे 4 लोक असतील तुम्ही, ठीक आहे. तर आता वडील तर फॅमिलीचे हेड झाले. मग तुम्ही हेडचे कोण आहात हे विचारत आहे या ठिकाणी लक्षात ठेवा. तर आता हेडचा मी कोण आहे? तर सन आहे मी. ओके. जो फॅमिली हेड आहे, मी त्याचा सन आहे. म्हणजे मी त्यांचा मुलगा आहे. तर या ठिकाणी जन्मतारीख ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके. पिन कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी पिन टाकल्याच्यानंतर खाली या ठिकाणी रुरल ऑर अर्बन. आता या ठिकाणी सिटी आणि या ठिकाणी खेडेगाव. ठीक आहे. तर अर्बन आणि रुरल, तर तुम्ही काय मध्ये आहेत? या ठिकाणी अर्बन सिलेक्ट करतोय मी, कारण खेडेगावामध्ये राहतो ना आपण. तर अर्बन सिलेक्ट करतोय आणि खाली आल्याच्यानंतर सिटी टाउन आहे. सिटी टाउनवरती क्लिक करा आणि तुमचा जो तालुका आहे त्याला सिलेक्ट करा. या ठिकाणी तुमचा तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली जे ऑप्शन आहे ना, वार्ड यावरती क्लिक करा आणि तुमचं जे गाव आहे, ते गाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर जे तुमचं गाव असेल, त्या सगळ्या गावांची लिस्ट या ठिकाणी येऊन जाते. तर या ठिकाणी माझं गाव मी सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट केल्याच्यानंतर ओके. तर आता काय राहिलंय खाली आपलं, तर फोटो टाकायचा राहिला आहे. तर या ठिकाणी फोटोवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती भरून झालेली आहे. फोटो टाकला आहे. त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरिफाय केलेला आहे. संपूर्ण माहिती परत एकदा चेक करा आणि नंतर सबमिटवाल्या ऑप्शनवरती क्लिक करा. जसं तुम्ही सबमिटवाल्या ऑप्शनवरती क्लिक कराल, त्यानंतर
या ठिकाणी बघा आपली जी आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची प्रोसेस आहे ती या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे आणि थोड्या वेळाने या ठिकाणी आपण कार्डसुद्धा तुम्हाला डाउनलोड करून दाखवणार आहोत. तर या ठिकाणी खालच्या बाजूला ओके ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आता या ठिकाणी आणखी एक थोडीशी प्रोसेस आहे ती खाली गेल्याच्यानंतर आहे ना, जसं आपण क्लिक केलं त्या बटनवरती, या ठिकाणी जे तुम्हाला कॅप्चा दिसतो या ठिकाणी टाकून घ्या आणि प्रोसीडवरती क्लिक करा. ओके. तर या ठिकाणी आपण संपूर्ण प्रोसेस झालेली आहे. आता खाली जाऊन चेक करूया ग्रीन टिक आली की नाही. तर खाली येतोय मी. तर या ठिकाणी तुम्ही पहा ग्रीन टिक आलेली आहे आणि थोड्या वेळ म्हणजे एक 5 ते 10 मिनिटामध्ये तुम्हाला मी अ, तर या ठिकाणी ग्रीन टिक आली ना, तर 10 ते 15 मिनिटामध्ये या ठिकाणी कार्डसुद्धा आपल्याला मिळून जातं. 10-15 मिनिटच लागतात हां, खूप वेळ लागत नाही. तर 5 मिनिटांनी आपलं कार्ड या ठिकाणी जनरेट होईल, कार्ड तयार होईल आणि ते तुम्हाला या ठिकाणी मी डाउनलोड करून दाखवतो. या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगणार आहे, आयुष्यमान भारत कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं. ॲप्लिकेशनला ओपन करा, जे आपण डाउनलोड केलं होतं त्यालाच. त्यानंतर खाली या लॉग इन बटन आहे, यावरती क्लिक करा. त्यानंतर खाली आल्याच्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाका आणि लॉग इन करून घ्या. मोबाईल नंबर टाकायचा, खाली जो कोड दिसतोय तो टाका, व्हेरिफायवर क्लिक करा आणि एक ओ-टी-पी येईल, तो ओ-टी-पी टाका आणि लॉग इन करा. तर हे पहा अशा पद्धतीने सगळं टाकायचं आहे. मोबाईल नंबर, जो कोड दिसतोय तो आणि व्हेरिफायवर क्लिक केल्याच्यानंतर ओ-टी-पी येतो. तो ओ-टी-पी टाका आणि त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करा. या नंबर 1 नंबरचं जे ऑप्शन दिसतं यावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर खालच्या बाजूला जे ऑप्शन दिसतंय तुम्हाला 1 मिनिट. खालच्या बाजूला जे ऑप्शन आहे यावरती आधार सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्याच्यानंतर खाली जो तुम्हाला एक कोड दिसतोय, तो कोड खालच्या बॉक्समध्ये टाकून घ्या. हे सगळं टाकल्याच्यानंतर सर्चवरती क्लिक करा. आता थोडंसं खाली जायची तयारी करा. थोडंसं खाली जा, खाली जा. तर या ठिकाणी सगळ्यात शेवटी तुम्हाला यायचं आहे. या ठिकाणी ज्यांचं तुम्हाला कार्ड डाउनलोड करायचं आहे, त्यांच्यासमोर डाउनलोड कार्ड हे ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करा. यावर क्लिक केल्याच्यानंतर खाली 4 नंबरचं जे ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा आणि व्हेरिफायवरती क्लिक करा. त्यानंतर खाली जा, टिक लावा आणि अलाउवरती क्लिक करा. आपण ज्यावेळेस फेस देत होतो, त्यावेळेस आपल्याला मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी आलाय. तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकून घ्या आणि कन्फर्म करून टाका. ज्यांचं कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, त्यांच्या नावावरती क्लिक करा आणि त्यानंतर खाली डाउनलोड ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा आणि तुमचं जे कार्ड आहे ते डाउनलोड करा. असेच नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली एक सबस्क्राईब बटन आहे. त्यावरती क्लिक करा. असेच नवीन-नवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.